बातमी हिंगोलीतून आहे। हिंगोलीमध्ये केळी बागेचं मोठं नुकसान झालंय। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये केळीचे भाव घसरले। 4,000 केळीचे घड शेतकऱ्यांनी उद्ध्वस्त केलेत। आखाती युद्धाचा केळी उत्पादकांना मोठा फटका सुद्धा बसलेला आहे। केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले। शासनाकडे तातडीने मदत आणि नुकसान भरपाईची मागणी सुद्धा केली जाते। या संपूर्ण परिस्थितीचा केळी बागेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे। अनेक ठिकाणी जे आहे ते हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी आणि वसमत तालुक्यातील केळी बागांची मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेली आहे। आणि मी उभा आहे हिंगोलीच्या डोंगरकडा परिसरातील केळी बागेवर। याच शेतकऱ्यांनी 4,000 झाडं जे आहेत ते जमीनदोस्त केलेले आहेत, कारण शेतकऱ्यांना कवडी मोल किंमत या ठिकाणी मिळत असताना आपल्यासोबत शेतकरी आहेत। हे तुम्ही 4,000 जे झाडं जमीनदोस्त केलेले आहेत, काय कारण आहे, नेमकं काय सांगाल? कारण म्हणजे नाव काय? व्यापारी शंकर दगडूबाप्पा सोनटके डोंगरकडा. हं. व्यापारी नाही, कोणी नाही, त्याच्यामुळं आम्ही कोणी विचारणार नाही. झाड तशी टिकून चालले, हे नासकाम आलंय, हे काय माल टिकणार नाही ठेवायला. कळमनुरी आणि वसमत तालुक्यातील काही भाग म्हटलं तर केळी आणि हळद पिकासाठी प्रसिद्ध आहे आणि हळद आणि केळी पिकावर या संपूर्ण शेतकऱ्यांचं जीवन अवलंबून आहे। संपूर्ण शेतकऱ्यांना लाखो रुपये खर्च करून उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असते। आता 4,000 केळी इथं जवळपास लागवड केली होती गेल्या वर्षी, तर यावर्षी दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये एक्सपोर्ट कंपनीवाले इथे येतात आणि संपूर्ण माल हा आखाती देशामध्ये एक्सपोर्टच्या वाट्यानं जात असतो। आणि यावर्षी युद्धाची परिस्थिती असल्यामुळे कुठेही माल एक्सपोर्ट झालेला नाही, एक्सपोर्ट कंपनी आलेल्या नाहीत। आता प्रत्येक तिन्ही हंगामामध्ये आम्हाला 1.5-2 लाख रुपये एकरी 2 एकरला 1.5 लाख रुपये खर्च आलेला आहे। कोणी व्याजानं पैसे काढले, कुणी घरचं सोनं गहाण ठेवलं। त्याच्यामुळे शेतकऱ्याची ही खूप दशा झालेली आहे। सरकारनं योजना करायला पाहिजे, सरकारनं अशा योजना करायला पाहिजे की शेतकऱ्याच्या पिकाला हा योग्य भाव मिळाला पाहिजे। आज सोयाबीनला भाव आमचं सोयाबीन आलं की 3,500 4,000 जाते आणि व्यापाऱ्यापाशी सोयाबीन असलं की त्यांच्या सोयाबीनला 6,000 भाव लागते। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंगरकडा, हिंगोली।